हॅलो फ्रेंड्स, आज आपण एम इज आर म्हणजे काय ते शिकणार आहोत. तसेच त्याचा योग्य वापर कसा करायचा ते पाहणार आहोत. एम इज आर ही टू बीची रूपं आहेत. टू बी म्हणजे असणे. एखादी वस्तू, एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती किंवा एखादी जागा यांचे वर्तमान काळातील अस्तित्व दर्शवण्यासाठी एम इज आरचा वापर करतात. थोडक्यात एम इज आर ही क्रियापदं आपण वर्तमान काळात बोलण्यासाठी वापरतो. एम इज आरचा योग्य वापर कसा करायचा ते पाहूयात. फ्रेंड्स, ॲमचा वापर नेहमी आय सोबत होतो, हे लक्षात ठेवा. आय म्हणजे मी. जेव्हा मी एखादी गोष्ट करते किंवा माझ्याबद्दल, आपल्या स्वतःबद्दल आपल्याला इतरांना काही सांगायचं असेल त्यावेळी आपण आय सोबत ॲम हे क्रियापद वापरतो. ॲमचा वाक्यात उपयोग कसा करायचा ते पाहूया. आय ॲम अ टीचर. मी शिक्षक आहे. आय म्हणजे मी, ॲम म्हणजे आहे, टीचर म्हणजे शिक्षक. आय ॲम अ टीचर. मी शिक्षक आहे. या वाक्यामध्ये मी स्वतःबद्दल सांगत आहे की मी शिक्षक आहे. मी काय आहे तर शिक्षक आहे. आपल्याबद्दल माहिती सांगण्यासाठी आपण वर्तमान काळामध्ये आय सोबत ॲमचा वापर करतो. आता मी एखादी क्रिया करत आहे ते सांगण्यासाठी ॲमचा वापर कसा होतो ते पाहूयात. आय ॲम रीडिंग. आय ॲम रीडिंग म्हणजेच मी वाचत आहे. मी काय करत आहे तर मी वाचत आहे. ही क्रिया मी आत्ता करत आहे. आत्ता मी काय करत आहे तर वाचत आहे. म्हणजे मी वाचत आहे ही क्रिया वर्तमान काळ दर्शवते. आय म्हणजे मी, ॲम म्हणजे आहे, रीडिंग म्हणजे वाचत. मी वाचत आहे. पहिल्या वाक्यामध्ये आपण पाहिलं आय ॲम अ टीचर. मी शिक्षक आहे. म्हणजे मी कोण आहे हे सांगण्यासाठी आपण आय ॲमचा वापर केला, कारण आपण स्वतःबद्दल सांगत आहोत. स्वतः म्हणजे मी स्वतः कोण आहे? मी टीचर आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये आपण मी काय करत आहे, मी वर्तमान काळात आत्ता मी काय करत आहे ते सांगण्यासाठी वाक्यामध्ये एम या क्रियापदाचा उपयोग केला आणि तो आय सोबत केला, कारण मी स्वतःबद्दल सांगत आहे. आय ॲम रीडिंग. मी वाचत आहे. क्लिअर? आय ॲम हंग्री. आय ॲम हंग्री म्हणजे मला भूक लागली आहे. आत्ता मला भूक लागली आहे हे दर्शवण्यासाठी आपण वाक्यामध्ये एम या क्रियापदाचा उपयोग केला आहे. आणि मला भूक लागली आहे म्हणजे मला म्हणजे मी, आय म्हणजे मी भुकेली आहे. आय ॲम हंग्री. मला भूक लागली आहे किंवा मी भुकेला आहे किंवा मी भुकेली आहे. आय ॲम टायर्ड. आय ॲम टायर्ड. मी थकलो आहे. मी थकलो आहे किंवा मी थकले आहे. मी दमलो आहे किंवा मी दमले आहे. हे आपण वर्तमान काळात बोलत आहोत. हे आपण आत्ता आपली जी स्थिती आहे ते दर्शवण्यासाठी बोलत आहोत. वर्तमान काळात बोलत आहोत. म्हणून आपण वाक्यामध्ये ॲमचा वापर केला आहे. जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा आपण आयचा वापर करतो. आय ॲम टायर्ड. मी थकलो आहे. टायर्ड म्हणजे थकलेला. इजचा वापर आपण ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन सोबत करतो. सिंग्युलर नाउन म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू किंवा एखादी गोष्ट यांबद्दल वर्तमान काळात बोलताना आपण इज हे क्रियापद वापरतो. आता ही, शी, इट म्हणजे काय? ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो, ती, ते. HE ही म्हणजे तो, SHE शी म्हणजे ती, IT इट म्हणजे तो, ती, ते. इटचा वापर हा एखादा पक्षी, प्राणी, एखादी गोष्ट असेल, एखादी जागा असेल किंवा एखादी निर्जीव वस्तू असेल ती दर्शवण्यासाठी इटचा वापर होतो. ही, शी, इट हे कर्ता आहेत आणि या कर्त्यासोबत इज हे क्रियापद वापरतात. आता पाहूयात इजचा वापर वाक्यामध्ये कसा करायचा. ही इज अ डॉक्टर. ही इज अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे किंवा तो वैद्य आहे किंवा तो चिकित्सक आहे. डॉक्टरला मराठीमध्ये वैद्य किंवा चिकित्सक म्हणतात. तो काय आहे? तो डॉक्टर आहे. त्याची सध्याची जी पोझिशन आहे ती दर्शवण्यासाठी आपण वाक्यामध्ये इज या क्रियापदाचा वापर केला आहे, कारण तो आत्ता डॉक्टर आहे. एखाद्या व्यक्तीचे वर्तमान काळातील पद, पोझिशन दर्शवण्यासाठी आपण इज या क्रियापदाचा वापर करतो. ही म्हणजे तो डॉक्टर आहे. तो काय आहे? त्याचं पद काय आहे तर डॉक्टर आहे. म्हणून आपण ही या कर्त्यासोबत इज या क्रियापदाचा वापर केला आहे. ओके. शी इज अ स्टुडंट. शी इज अ स्टुडंट. ती विद्यार्थिनी आहे. ती काय आहे तर विद्यार्थिनी आहे. शी इज अ स्टुडंट. इज म्हणजे आहे, शी म्हणजे ती, स्टुडंट म्हणजे विद्यार्थिनी.
शी इज अ स्टुडंट, ती विद्यार्थिनी आहे. इट इज अ चेअर, इट इज अ चेअर, ती खुर्ची आहे. इट म्हणजे तो, ती, ते. ओके, या वाक्यामध्ये आपण खुर्चीबद्दल बोलत आहोत. ती खुर्ची आहे. इट म्हणजे ती, चेअर म्हणजे खुर्ची आणि इज म्हणजे आहे. आपल्याला सांगायचं आहे की ती खुर्ची आहे, आत्ता ती खुर्ची आहे. इथे आपण एका निर्जीव वस्तूबद्दल सांगण्यासाठी इटचा वापर करत आहोत. मग ती खुर्ची आहे. इट म्हणजे ती, इज म्हणजे आहे आणि चेअर म्हणजे खुर्ची. इट इज अ चेअर, इट इज अ चेअर म्हणजेच ती खुर्ची आहे. इटवरती आपण आणखी काही वाक्य पाहूयात. इट इज अ ट्री, इट इज अ ट्री, ते झाड आहे. ते काय आहे? ते झाड आहे. ते झाड आहे हे दर्शवण्यासाठी आपण इट सोबत इज या क्रियापदाचा वापर केला आहे. इट इज अ ट्री, ते झाड आहे किंवा ते एक झाड आहे. इट इज अ बर्ड, इट इज अ बर्ड, तो पक्षी आहे किंवा तो एक पक्षी आहे. तो काय आहे? तर तो पक्षी आहे. तो पक्षी आहे हे दर्शवण्यासाठी, हे वर्तमान काळात दर्शवण्यासाठी आपण इज या क्रियापदाचा वापर केला आहे. आणि तो पक्षी आहे तो साठी आपण इट वापरले आहे. इट इज अ बर्ड, इट म्हणजे तो, इज म्हणजे आहे, बर्ड म्हणजे पक्षी. तो पक्षी आहे किंवा तो एक पक्षी आहे. फ्रेंड्स, एखादा पक्षी, प्राणी, एखादी निर्जीव वस्तू असेल किंवा एखादी गोष्ट असेल ती दर्शवण्यासाठी आपण इटचा वापर करतो आणि ती आपण वर्तमान काळात दर्शवत आहोत, वर्तमान काळात बोलत आहोत, म्हणून आपण इज या क्रियापदाचा वापर करत आहोत. आपण असं म्हणतो का ही इज अ बर्ड, ही इज अ ट्री, शी इज अ चेअर? तर नाही. ही म्हणजे तो, ही हे पुरुष सर्वनाम आहे आणि शी म्हणजे ती आणि शी हे स्त्री सर्वनाम आहे. ही आपण पुरुषासाठी वापरतो, शी हे स्त्रीसाठी वापरतो. इट आपण कधी वापरतो तर एखादा पक्षी असेल, एखादा प्राणी असेल, एखादी निर्जीव वस्तू असेल किंवा एखादी गोष्ट असेल, एखादी जागा असेल ते दर्शवण्यासाठी आपण इट वापरतो. हे क्लिअर आहे? फ्रेंड्स, ही, शी, इट सोबत इजचा वापर कसा करायचा ते आपण पाहिलं. आता पाहूयात सिंग्युलर नाउन सोबत इजचा वापर कसा करायचा. सिंग्युलर नाउन म्हणजे काय? तर एकवचनी नाम, म्हणजेच एखादी वस्तू, एखादी व्यक्ती किंवा एखादी जागा यांबद्दल आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याला सिंग्युलर नाउन असं म्हणतात. सिंग्युलर नाउनचं उदाहरण पाहूयात. केदार इज प्लेइंग, केदार इज प्लेइंग, केदार खेळत आहे. केदार हे सिंग्युलर नाउन आहे, म्हणजेच एकवचनी नाम आहे आणि त्या एकवचनी नामासोबत आपण इजचा वापर केला आहे. इज म्हणजे आहे, प्लेइंग म्हणजे खेळत. केदार काय करत आहे? तर केदार खेळत आहे. केदार खेळत आहे ही त्याची कृती सांगण्यासाठी, ती क्रिया आत्ता घडत आहे हे सांगण्यासाठी आपण इजचा वापर केला आहे. क्लिअर आहे? मुंबई इज अ बिग सिटी, मुंबई इज अ बिग सिटी, मुंबई मोठे शहर आहे. या वाक्यामध्ये आपण मुंबई या शहराबद्दल बोलत आहोत आणि एकाच शहराबद्दल बोलत आहोत आणि ते सिंग्युलर नाउन आहे. ज्यावेळी आपण एकाच शहराबद्दल, एकाच व्यक्तीबद्दल बोलत असतो त्यावेळी ते सिंग्युलर नाउन असते. मुंबई हे सिंग्युलर नाउन आहे, त्यामुळे आपण मुंबई या शब्दासोबत इजचा वापर केला आहे. मुंबई इज अ बिग सिटी, मुंबई हे मोठे शहर आहे. फ्रेंड्स, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउनसोबत जसा इजचा वापर होतो तसाच एव्हरीवन सोबत सुद्धा इजचा वापर होतो. एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण किंवा सर्वजण किंवा सगळेजण. एव्हरीवन हे आपण अनेक लोकांसाठी जरी वापरत असलो तरी ते एकवचनी आहे, म्हणून आपण त्यासोबत इजचा वापर करतो. उदाहरण पाहूया. एव्हरीवन इज प्लेइंग, एव्हरीवन इज प्लेइंग, प्रत्येक जण खेळत आहे. इथे आपण अनेक लोकांबद्दल बोलत आहोत. आपण एव्हरीवन हा शब्द अनेक लोकांबद्दल बोलण्यासाठी वापरतो. एव्हरीवन प्रत्येक जण, आणि हे अनेक लोकांबद्दल बोलण्यासाठी जरी वापरत असलो तरी ते एकवचनी आहे, म्हणून एव्हरीवन सोबत आपण इजचा वापर केला आहे. एव्हरीवन इज प्लेइंग, प्रत्येक जण खेळत आहे. एव्हरीवन इज टॉकिंग, एव्हरीवन इज टॉकिंग, प्रत्येक जण बोलत आहे. अनेक लोक बोलत आहेत हे सांगण्यासाठी आपण अनेक लोकांसाठी एव्हरीवन हा शब्द वापरला आहे आणि अनेक लोक बोलत आहेत हे जरी अनेक वचनी असलं तरी सुद्धा एव्हरीवन हे एकवचनी आहे, म्हणून आपण त्याच्यासोबत इज वापरले आहे. एव्हरीवन इज टॉकिंग, प्रत्येक जण बोलत आहे.
तर आपण पाहिलं की ही, शी, इट सिंग्युलर नाउन आणि एव्हरीवन सोबत इजचा वापर करायचा असतो. आरचा वापर आपण वी, यू, दे आणि प्लुरल नाउन म्हणजेच अनेक वचनी नामांसाठी करतो. वी, यू आणि देचा अर्थ काय, तर वी, WE वी म्हणजे आम्ही किंवा आपण. यू, YOU यू म्हणजे तू किंवा तुम्ही. दे, THEY दे म्हणजे ते, त्या, ती. तर वी, यू आणि दे सोबत आरचा उपयोग वाक्यामध्ये कसा करायचा ते पाहूया. वी आर प्लेइंग आम्ही खेळत आहोत. आम्ही काय करत आहोत, तर आम्ही खेळत आहोत. वी म्हणजे आम्ही, आर म्हणजे आहोत, प्लेइंग म्हणजे खेळत, आम्ही खेळत आहोत. यू आर अ क्लेवर गर्ल तू हुशार मुलगी आहेस. यू म्हणजे तू, आर म्हणजे आहेस, क्लेवर म्हणजे हुशार, गर्ल म्हणजे मुलगी. यू आर अ क्लेवर गर्ल तू हुशार मुलगी आहेस. सपोज माझ्यासमोर एक मुलगी उभी आहे आणि ती खूप हुशार आहे. मला तिला सांगायचे की तू हुशार मुलगी आहेस. मग मी काय म्हणणार, यू आर अ क्लेवर गर्ल तू हुशार मुलगी आहेस. ओके. यू आर देअर म्हणजे तेथे, तू तेथे आहेस किंवा तुम्ही तेथे आहात. यूचा अर्थ तू, तुम्ही असा होतो. यूचा अर्थ तू म्हणजे एकवचनी करता असा होतो. तसेच यूचा अर्थ तुम्ही म्हणजेच अनेकवचनी करता असाही होतो. ओके. यू आर देअर म्हणजेच तू तेथे आहेस किंवा तुम्ही तेथे आहात. दे आर अवर फ्रेंड्स म्हणजेच ते आमचे मित्र आहेत. दे म्हणजे ते, आर म्हणजे आहेत, अवर म्हणजे आमचे आणि फ्रेंड्स म्हणजे मित्र. दे आर अवर फ्रेंड्स ते कोण आहेत, ते आमचे मित्र आहेत. ते आमचे मित्र आहेत हे सांगण्यासाठी आपण दे सोबत आरचा वापर केला आहे. दे आर अवर फ्रेंड्स ते आमचे मित्र आहेत. दे आर गोइंग टू स्कूल म्हणजेच ते शाळेत जात आहेत. ते काय करत आहेत, ते शाळेत जात आहेत म्हणजे ती क्रिया वर्तमान काळात चालू आहे. फ्रेंड्स, वी, यू आणि दे सोबत आरचा वापर कसा करायचा ते आपण पाहिलं. आता पाहूयात प्लुरल नाउन सोबत आरचा वापर कसा करायचा. प्लुरल नाउन म्हणजे काय, तर प्लुरल नाउन म्हणजे अनेकवचनी नाम म्हणजेच एकापेक्षा जास्त व्यक्ती, वस्तू, गोष्टी आणि जागा यांबद्दल बोलताना आपण आरचा वापर करतो. उदाहरण पाहूयात. सीता अँड गीता आर फ्रेंड्स. इथे आपण दोन व्यक्तींबद्दल बोलत आहोत, सीता आणि गीता. सीता आणि गीता या काय आहेत, तर मैत्रिणी आहेत. सीता आणि गीता मैत्रिणी आहेत. इथे अनेक वचनी नामाबद्दल आपण बोलत आहोत. सीता अँड गीता आर फ्रेंड्स. सीता आणि गीता या मैत्रिणी आहेत. फ्रेंड्स, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन म्हणजेच एकापेक्षा जास्त नावांसाठी आपण आरचा वापर करायचा असतो. तर आत्ता आपण पाहिलं की वी, यू, दे आणि प्लुरल नाउन सोबत आरचा वापर करायचा असतो. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. एम इज आर हे वर्तमान काळ दर्शवतात आणि ती टू बीची रूपं आहेत. एमचा वापर नेहमी आय सोबत होतो. आरचा वापर हा वी, यू, दे आणि प्लुरल नाउन म्हणजेच अनेक वचनी नामासोबत होतो. इजचा वापर हा ही, शी, इट तसेच सिंग्युलर नाउन म्हणजेच एकवचनी नाम त्यासाठी आपण इज वापरतो. तसेच एव्हरीवन साठी सुद्धा आपण इज वापरतो. आय एम मी आहे. वी आर म्हणजे आम्ही आहोत. हे प्रथम पुरुषी आहे म्हणजे आपण स्वतःबद्दल बोलत आहोत. आय एम हे प्रथम पुरुषी एकवचनी आहे आणि वी आर हे प्रथम पुरुषी अनेकवचनी आहे. यू आर म्हणजे तू आहेस किंवा तुम्ही आहात. यू आर हे द्वितीय पुरुषी एकवचनी तसेच द्वितीय पुरुषी अनेकवचनी आहे. द्वितीय पुरुषी म्हणजे आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत. आपण दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून बोलत आहोत. यू आर म्हणजे तू आहेस. यू आर म्हणजे तुम्ही आहात. हे आहे द्वितीय पुरुषी. आणि तृतीय पुरुषी म्हणजे आपण दोन व्यक्ती मिळून बोलत आहोत आणि तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत. तिसरी व्यक्ती म्हणजे तृतीय पुरुषी म्हणजे ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन असेल किंवा एव्हरीवन असेल. हे तृतीय पुरुषी एकवचनी आहे. तसेच
दे आर हे तृतीय पुरुषी अनेकवचनी आहे, तर हे लक्षात ठेवा. आय ॲम म्हणजे मी आहे, वी आर म्हणजे आम्ही आहोत, यू आर म्हणजे तू आहेस किंवा तुम्ही आहात. यू हे एकवचनी कर्त्यासाठी सुद्धा वापरतात, तसेच अनेकवचनी कर्त्यासाठी सुद्धा वापरतात. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तरी आपण यूचा वापर करतो. ही इज तो आहे, शी इज ती आहे, इट इज ते आहे, दे आर म्हणजे ते आहेत, त्या आहेत किंवा ती आहेत. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एम इज आर हे वर्तमान काळ दर्शवतात आणि ती टू बीची रूपं आहेत. एमचा वापर हा नेहमी आय सोबत होतो. ही, शी, इट, सिंग्युलर नाउन तसेच एव्हरीवन सोबत इजचा वापर होतो आणि वी, यू, दे तसेच प्लुरल नाउन यांसाठी आरचा वापर होतो. फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.